मी जी कविता वाचणार आहे ती मंगेश पळगावकर साहेबांची आहे. माझे गुरुवर्य जावेद अख्तर साहेब इथे बसलेले आहेत आणि त्यांनी एक सिनेमा लिहिला जो अमर आहे, दीवार, जो सगळ्यांनी पाहिला आहे. आता दीवार म्हणजे मराठीत भिंत, आणि ह्या विषयावर पळगावकर साहेबांनी अप्रतिम कविता लिहिली आहे. आता जी भिंत असते ती वेगवेगळ्या प्रकारची असते. त्या सिनेमात जी भिंत होती ती व्हॅल्यूजची होती. भिंत कधी कधी रूढीची असते, भिंत कधी कधी भीतीची असते. आणि इथे महाराष्ट्रात जी महान मंडळी झाली, जी ग्रेटेस्ट हिरोज आले आपले, त्यांनी ह्या भिंती मोडून टाकल्या. ते त्यांची सगळ्यात मोठं हिरोइझम. पण जे सामान्य माणूस असतो त्याला भिंत कशी भिववते, भिंत त्याची काय स्थिती करते, त्याच्यावरचं हे साटायर आहे. आणि मला फार ही कविता आवडते कारण की त्यात भरपूर शब्द चातुर्य आहे, म्हणजे वर्ड प्ले, पण तिथे अर्थ आणि अर्थाची सघनता आणि खोली ती कधी लुप्त होत नाही. तर बरंच वर्ड प्लेवाले हे काव्य आहे, पण त्याचा अर्थ बघा. भिंत, भिंत माझ्या भोवती, भिंत तुझ्या भोवती, भिंतामी भिंतावह भिंतामह, इकडे तिकडे चोहीकडे, भिंत भिंत सर्वकडे. भिंत भीतीची, भीती भिंतीची. भिंतीला कान असतात म्हणून प्रत्येक भिंतीला भीती प्रत्येक भिंतीची. लहान लहान भिंतीची एक प्रचंड भिंत, अदृश्य, कोणणारी. भिंती समोर उभे राहा, जीप कापून उभे राहा, कानात बोळे उभे राहा, डोळे बंद उभे राहा, एक साथ आवाज द्या, सर्व भिंती सर्वांच्या सर्व कल्याणासाठी. एकाने आवाज दिला नाही तो दिसेना असा झाला. कोण बरे कळलेच नाही. भिंतीची सवय होईल, सवयीची भिंत होईल. भिंतीला शिस्त पाहिजे, शिस्तीला भिंत पाहिजे. 1 2 3 4 भिंतवाल्यांची डोकी हुशार. जय बोला हो जय बोला, या भिंतींचा जय बोला.